जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण एक वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ बनवूया. म्हणजे आतापर्यंत आपण परमिशन संबंधित किंवा जे इंजिनियर संबंधित व्हिडिओ आहेत तशा पद्धतीने बघितले, पण आपण आज ॲक्च्युअलमध्ये एक जो मॅप आहे किंवा नकाशा आहे तो मी बनवलेला आहे जो माझ्या क्लायंटसाठी, तर तो तुम्हाला दाखवणार आहे. त्यामध्ये मी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी इग्नोर कराव्या लागल्या, टाळाव्या लागल्या, तीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे दोन प्लान आहेत. बेसिकली हे एकच जे मेजरमेंट आहे एकाच प्लॉटसाठी किंवा एकाच जागी बनवलेले दोन ऑप्शन आहेत की क्लायंटला जर वाटलं तुम्हाला जर लेफ्ट साईडचा म्हणजे प्लान नंबर 1 आवडला असेल तर प्लान नंबर 1 घेऊ शकता किंवा प्लान नंबर 2 सुद्धा घेऊ शकता. मी तुम्हाला जागेचे माप सांगतो. जे आडवं माप आहे ते आहे 34 फूट 5 इंच. आपण याला 34.5 म्हणू शकतो अंदाजे, ठीक आहे. त्यानंतर जे डेप्थ आहे किंवा ती जी आहे इथे आपल्याकडे आहे 49 फूट 3 इंच, ठीक आहे. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की हे जी मापं दिलेली आहे किंवा हे डायमेन्शन आहे, ठीक आहे. मी इथे जरी हे फुटामध्ये लिहिलेले असतील पण ही जी ड्रॉईंग मी तयार केलेली आहे ही मीटरमध्ये केलेली आहे. म्हणजे कसं नेमकं जर तुम्हाला सांगायचं असेल, बघा आता मी डायमेन्शनमध्ये सांगतो तुम्हाला की जसं फॉर एक्झाम्पल मी जर आता हे मेजरमेंट जर तुम्हाला काउंट करून दाखवलं तर बघा, ठीक आहे, हे 1.2 म्हणजे आणि जर पूर्ण घेतलं तर 4 फूट 4 इंच, ठीक आहे. का याचं कारण असं की जेव्हा आपण ॲज अ इंजिनियर जर आपण एक ड्रॉईंग बनवत असतो आणि त्यामध्ये जरी साईटवर हे फुटामध्ये किंवा इंचामध्ये काम होत असेल, पण ड्रॉईंग जर तुमची मीटर आणि मध्ये असेल तर त्याचा फायदा हा होतो की तुम्ही जास्त प्रिसाइजली किंवा जास्त योग्यपणे त्यामध्ये त्या मापांबद्दल जर कधी काम पडलं साईटवर म्हणा किंवा आपल्या सबमिशन ड्रॉईंगमध्ये सुद्धा, परमिशनच्या ड्रॉईंगमध्ये सुद्धा, त्यामुळे मीटरमध्येच ड्रॉईंग बनवणे ॲज अ इंजिनियर हे योग्य राहते. पण कसं आहे, तुम्ही जर मीटरमध्ये ड्रॉईंग बनवली आणि तुमचे जे ग्राहक आहेत, ठीक आहे, त्यांना फार मीटरचा जास्त अभ्यास नसतो. ते नॉर्मली जे आपली कामं होतात साईटवर किंवा प्रत्यक्षात ती फूट आणि इंचामध्ये होतात. त्यामुळे मी माझ्या क्लायंटसाठी किंवा ग्राहकासाठी ही पूर्ण ड्रॉईंग फूटमध्ये डायमेन्शन त्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही जर डायमेन्शन जर चेक केले तर हे तुम्हाला मीटरमध्ये मिळतील. आणि फरक काही नाही आहे, मीटर आणि बस एक कन्व्हर्जन आहे. दोन्ही ड्रॉईंगची मापं जे आहेत ते एकसारखेच असतात, त्यामध्ये काही एवढा विशेष फरक नाही आहे, ठीक आहे. फक्त जे आपण म्हणतो त्याला लेंथ कन्व्हर्जनचा विषय, बाकी काही नाही, ठीक आहे. चला तर मग अगदी आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लायंटच्या मी तुम्हाला सांगू इच्छितो की यांनी जेव्हा मला हा प्लॅन दिला होता त्यांनी मुद्दा मांडला होता माझ्यापुढे की आम्ही 2 भाऊ आहोत, त्यामुळे तुम्ही जो पण प्लॅन तयार कराल त्यामध्ये अशा पद्धतीने प्लॅन तयार करा की जेणेकरून आमच्या 2 भावांची वाटणी करताना अडचण येणार नाही, ठीक आहे. पण मी माझ्या क्लायंटला सांगितलं होतं की सर, तुम्ही जे मला डायमेन्शन दिलेलं आहे त्यामध्ये जर आपण जागा जर सोडली पार्किंगसाठी म्हणा किंवा ज्याला आपण पॅसेज म्हणतो पॅसेजसाठी जर आपण जागा सोडल्या तर त्यानुसार तुमची जागा जरी तुम्हाला मोठी वाटत असेल की म्हणजे आपण एक अंदाजे 34.5 बाय जवळपास समजा 49 फूट जागा आहे, पण ही तेवढी जागा राहणार नाही, त्या पद्धतीने तुम्हाला कन्स्ट्रक्शन करता येणार नाही. मग त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे सर, काही अडचण नाही. मग मी त्यांना एक प्रपोजल दिलं की सर, मी एक प्लॅन बनवणार जो एका व्यक्तीसाठी किंवा एका फॅमिलीसाठी सोयीस्कर राहणार आणि त्याप्रमाणे मग तुम्ही जसं तुम्ही ग्राउंड फ्लोअरवर बांधलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही फर्स्ट फ्लोअरवर बांधकाम करा, जेणेकरून तुम्हाला दोन्ही भावांच्या वाटणीमध्ये काही अडचण येणार नाही. पण आणखीन क्लायंटचा मुद्दा हा होता की सर, आमच्याकडे सध्या पैशाची अडचण असल्यामुळे आम्ही वरच्या फ्लोअरवर बांधकाम करू शकत नाही, ग्राउंड फ्लोअरच करा. तर या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन तसेच त्यांचा जो मुद्दा होता, बघा जसं मी तुम्हाला सांगतो इथं बघा बाथरूम आणि टॉयलेट हे सेपरेटली दाखवलेले आहेत. तर एका याच्यामध्ये बाथरूम टॉयलेट एकाच युनिटमध्ये दाखवले आहेत. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की बेसिकली हा एक ग्रामपंचायतमधील प्लॅन आहे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की सर, आम्हाला हे दोन्ही जे युनिट आहेत हे वेगवेगळे लागतील, ठीक आहे. तर ह्या गोष्टी मी आधी ग्राहकांना विचारत असतो, किती मेंबर असतात त्यांच्या घरामध्ये, या सर्व गोष्टींचा मी विचार करत असतो. त्यानंतर आणखीन एक मुद्दा की पायऱ्या बाहेरून दाखवलेल्या आहेत, त्याचं कारणसुद्धा तेच होतं की त्यांना तसं जर बघितलं या प्लॅनमध्ये आपण आतमधून सुद्धा पायऱ्या दाखवू शकतो, पण क्लायंटची रिक्वायरमेंट होती की आम्हाला बाहेरूनच पायऱ्या हव्या आहेत, ठीक आहे. चला तर मग आपण डायरेक्ट आता प्लॅनला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी उत्तर दिशा आहे किंवा नॉर्थ डायरेक्शन आहे ती तुम्हाला प्लॅनवर मिळून जाणार, ठीक आहे. त्यानंतर आणखीन महत्त्वाचा विषय म्हणजे बघा, जर तुम्हाला ही ड्रॉईंग पूर्ण ड्रॉईंग ह्या दोन्ही ड्रॉईंग जर तुम्हाला ऑटोकॅड फॉर्मॅटमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये जर डाउनलोड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता आपण प्लॅन नंबर 1 बघूया. त्याच्यामध्ये बघा, तुमची जी एंट्री आहे येथून होत आहे, जवळपास या गेटमधून तुमची कार वगैरे पॅसेज जाऊ शकतो. त्यानंतर लगेच या हाताला तुम्ही जर बघितलं तर आपण वरती स्टेअरकेसचा
मार्ग दिलेला आहे. आता बघा स्टेअरकेस आपण या साईडने चढवलेली आहे, इथून पण चढू शकतो, पण त्याचं कारण हे आहे की इथून जर आपण स्टेअरकेस चढवली तर या खालील जी जागा आहे जी तुम्हाला ह्या डॉट डॉट लाईन दिसत आहे, ठीक आहे, तर याच्या खाली सुद्धा जागा बनत आहे, ठीक आहे. म्हणजेच काय की ही जरी आता आपल्याला 8 फूट 1 इंच दिसत असेल, पण जर याच्या खाली जर आपण जागा मोकळी ठेवली, पूर्ण टावर जर पॅक केले नाही पायऱ्याचे, तर याच्या खाली सुद्धा तुम्हाला पायऱ्याच्या खाली सुद्धा जागा मिळणार. एका पायरीची जर आपण विड्थ म्हटलं तर ही मिनिमम मी ठेवलेली आहे इथं 3 फूट, ठीक आहे. हे तुम्ही 4 फूटसुद्धा करू शकता, पण एक गावामध्ये जास्त गरज नाही होती आमच्या क्लायंटला, त्यामुळे मी मिनिमम इथं 3 फूटच ठेवलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर ही डॉगलेग टाईप स्टेअरकेस आहे. सरळ जर आपण या पायऱ्याहून जर चढलो तर हे जे तुम्हाला डॉट डॉट पोर्शन दिसत आहे, ठीक आहे, हा बेसिकली पोर्च आहे. हा जो एरिया आहे हा पोर्च आहे. म्हणजेच काय की ग्राहक जर इथून चढत आहात, ठीक आहे, ॲज अ क्लायंट जर तुम्ही इथून चढले तर त्यानंतर तुम्ही इथं जर एंट्री आहे, म्हणजे मी वरच्या फ्लोअरची सांगत आहोत, तर इथं तुम्हाला एक पूर्ण बाल्कनी मिळत आहे. सेम प्लान तुम्ही वरसुद्धा कॉपी पेस्ट करू शकता, ठीक आहे. हा झाला ग्राउंड फ्लोअरचा पण. आता याच्यामध्ये जी एंट्री आहे तुम्ही बघू शकता की उत्तर साईडला, मी आधीच सांगितलं तुम्हाला की उत्तर दिशा या साईडला आहे, ठीक आहे, लेफ्ट साईडला, तर उत्तर दिशेला एंट्री दिलेली आहे. बघा मी सरळ पूर्व दिशेला सुद्धा एंट्री देऊ शकत होतो, त्यामध्ये काही अडचण नव्हती, पण क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना या साईडला म्हणजेच उत्तर साईडला उत्तरमुखी एंट्री पाहिजे होती, त्यामुळे आपण या साईडने एंट्री दिलेली आहे, ठीक आहे. हा त्यांचा हॉल आहे. हॉलचं मी मेजरमेंट तुम्हाला दाखवतो. हॉल जे आहे ते जवळपास 12 फूट 9 इंच बाय 14 फूट 8 इंचाचं इथं आपल्याला हॉल मिळत आहे, ठीक आहे. आणि या हॉलमध्ये तुम्ही बघू शकता मी जवळपास 4 खिडक्या टाकलेल्या. एवढ्या खिडक्यांची गरज नाही आहे, पण हे तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला हॉलमध्ये किती प्रमाणात उजेड पाहिजे, त्याप्रमाणे आपण इथं खिडक्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ठीक आहे. त्यानंतर याच बाजूला तुम्ही बघू शकता की किचन दिलेलं आहे, ठीक आहे. किचनचं इथं गेट आहे. आता हे तुम्ही ओपन ठेवून याला पडदासुद्धा लावू शकता किंवा गेटसुद्धा देऊ शकता, पण गेट देण्याचा प्रॉब्लेम असा आहे की जर आपण गेट दिलं तर त्याची जी पॅनल आहे ती या साईडनं उघडणार, म्हणजे ही जी खिडकी आहे ही ब्लॉक होणार. त्यामुळे जर शक्य झालं तर हा ओपन ठेवायचा आहे आपल्याला आर्च फॉर्ममध्ये, आणि इथं पडदा लावायचा आहे, ठीक आहे, म्हणजे जेणेकरून एक प्रायव्हसीसुद्धा मेंटेन होईल किचनची. आता तुम्ही जर बघितलं तर आपली पूर्व दिशा जी आहे ही वरच्या साईडला आहे, उत्तर दिशा लेफ्ट साईडला असल्यामुळे टॉप साईडला आपली पूर्व दिशा येत आहे. मग त्यानुसार जर बघितलं तर आपलं किचन जे आहे हे पूर्व दिशेला हवं होतं, पण मग मी का किचन या साईडला दिलेलं आहे. बघा तुम्ही जर बघितलं हा यांचा प्लॉटची एंट्री आहे, ठीक आहे, यांच्या प्रॉपर्टीमध्ये इथं एंट्री होता, ठीक आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये जास्त वेळ कोण राहतात तर त्या घरामधले लेडीज राहत असतात, ठीक आहे. जी मुलं असतात ती शाळेमध्ये जातात, त्यानंतर जे जेंट्स असतात ते ऑब्व्हियसली कामाला जातात, तर ज्या हाऊस वर्किंग ऑफिस ज्या वाईफ असतात किंवा आपण लेडीज बनू शकतो त्या मोस्ट ऑफ द टाईम घरात असतात. त्यामुळे जर आपल्या प्रॉपर्टीमध्ये कोणी एंटर होत आहे हे जर तुम्हाला कळायचं असेल तर जो किचनमध्ये व्यक्ती आहे त्याला दिसणे गरजेचं आहे, ठीक आहे. कारण की सर्वच वेळी आपण हॉलमध्ये राहत नाहीत किंवा जास्तीत जास्त वेळ आपण बेडरूममध्ये राहत नाही, ठीक आहे. शक्यतोवर जो विषय असतो ज्या लेडीज जे असतात हा त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जातो, आणि जे जेंट्स असतात त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा हॉलमध्ये जात असतो, ठीक आहे. त्यामुळे जर आपण असा जर विचार केला तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू किचनमध्ये एक विंडोज देणे गरजेचं होतं, जेणेकरून जर घरी कोणी नसेल तर लेडीजला दिसू शकेल की एंट्री कुठून होत आहे, ठीक आहे, म्हणजे नेमकं कोण आपल्या घरामध्ये येत आहे, ठीक आहे. त्यामुळे आम्हाला इथे एक किचनच्या फ्रंटला तुम्ही बघू शकता एक विंडो दिलेली आहे, ज्यातून आपल्याला दिसेल की आपल्या प्रॉपर्टीमध्ये एंटर कोण होत आहे. हा तुम्हाला गॅसचा ओटा दिसणार. हे जी बेसिकली डायग्राम आहे ही आपण म्हणू शकतो की वॉश बेसिन आहे किचनमधली, ठीक आहे. हे आपण इथं सुद्धा देऊ शकतो, पण ते डिपेंड करते चॉईसवर तुमच्या की तुम्हाला कुठं हवं आहे. हा जो पिवळ्या कलरचा जो बॉक्स दिसत आहे हा बेसिकली फ्रीज आहे किंवा रेफ्रिजरेटर आहे, तो तुमच्या किचनमध्ये. हे बेसिकली काही फर्निचर आहेत, हे सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता दिलेल्या लिंकमधून, ठीक आहे. त्यानंतर हा तुमचा किचनचा ओटा, आणि हा ज्याला आपण गॅस शेगडी म्हणतो ते सुद्धा इथं आपण प्रोव्हाइड केलेली आहे. बघा मी या गोष्टी का दाखवतो, तुम्ही जर बघितलं असेल तर खूप इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असतात की ती सहसा फक्त डबल लाईन प्लॅन देऊन देतात, म्हणजे फक्त ह्या लाईन्स ज्या आहेत त्या देतात, या फर्निचर दाखवत नाही. माझा फर्निचर दाखवण्याचा मुद्दा हा असतो की लोकांना काय वाटतं, आता मी उदाहरण देत आहो की 14 बाय समजा असं पकडा की आपण 14 फूट 3 इंच बाय 11 फूट 8 इंचाची किचन आहे. ऐकायला फार मोठं वाटते, पण जेव्हा याच्यामध्ये हे फर्निचर बसणार, ठीक आहे, त्याचप्रमाणे तुम्ही बसू शकता. ह्या ज्या गोष्टी जेव्हा याच्यामध्ये फर्निचर दिसतील तेव्हा तुम्हाला किंवा क्लायंटला समजतं की हां आपल्या जागा किती यूज होत आहे, किती आणखीन आपल्याला गरज आहे किंवा किती कमी करण्याची गरज आहे. त्यामुळे मी शक्यतोवर जेवढ्या जास्त फर्निचर त्यामध्ये प्रोव्हाइड करू शकतो त्या सर्व गोष्टी मी त्यामध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही बघू शकता की मी या साईडला पॅसेज दिलेला आहे, त्यामुळे ही जी बेडरूम आहे बेडरूम नंबर 2 ही रूम साईज कमी झालेली आहे, ठीक आहे. आडवी फक्त 10 फूट 3 इंच राहिली. हे देण्याचं कारण काय बघा, हे आपण पूर्ण पॅकसुद्धा करू शकतो, त्यामध्ये काही अडचण नाही आहे. जसं आपण जर बघितलं इथं तर या साईडला मी हा नंबर 2चा प्लॅन आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता की मी याच्यामध्ये पूर्ण पॅक केलेलं आहे, इथं कसल्याही प्रकारचा पॅसेज दिलेला नाही.
पण मग त्यामध्ये आणि यामध्ये फरक काय? महत्त्वाचा फरक म्हणजे हा की याच्यामध्ये विंडोज ज्या आहेत त्या आपण प्रोव्हाइड करू शकलो. बिकॉज काय आहे, हे जर तुम्ही बघितलं की आपल्या लेफ्ट साईडला 4 फुटाचा पॅसेज आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जी राईट साईड आहे इथं ही जी लाईन तुम्हाला दिसत आहे ही आपली दुसऱ्यांचा प्लॉट असल्यामुळे ही साईड पूर्ण पॅक आहे. त्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचे आपण विंडो देऊ शकत नाही, खिडकी देऊ शकत नाही. त्यामुळे मग लाईट कुठून येणार, व्हेंटिलेशन कशा प्रकारे होणार, त्यामुळे आपण इथं 4 फुटाचा एक पॅसेज देऊन विंडोज प्रोव्हाइड केले. या 4 फुटाच्या पॅसेजचा आणखीन एक फायदा म्हणजे असा की जर किचनमधली जी भांडी असतात किंवा जो वॉश एरिया पाहिजे तो आपल्याला इथं बनवून जातो या 4 फुटाच्या पॅसेजमध्ये. ठीक आहे. तसं बघितलं तर या बेडरूममधून जाऊन इथे सुद्धा वॉश एरिया होऊ शकतो, पण ते थोडं व्यवस्थित वाटणार नाही, कारण किचनमधून पूर्ण जो भांडे वगैरे आहेत ते घेऊन जाणं इकडे ते थोडं व्यवस्थित वाटत नाही. लगेच या रूमला किचनलाच आपल्याला इथं वॉशरूम मिळत असल्यामुळे हे थोडं योग्य वाटते. ठीक आहे. त्यानंतर जर याच किचनमधून आपण बघितलं तर लगेच इथं बेडरूम नंबर 2 आहे. आता या बेडरूम नंबर 2 मध्ये आडवं जे माप आहे ते आहे 10 फूट 3 इंच आणि उभं माप आहे 16 फूट 1 इंच. तुम्ही म्हणाल की सर हे मेजरमेंट खूप जास्त झालेलं आहे, 16 फूट हे खूप जास्त झाले. अगदी बरोबर आहे, पण बघा हा प्लॅन आपण एक प्रपोज प्लॅन केलेला आहे, बेसिकली फायनल प्लॅन नाही आहे. जर क्लायंटला वाटलं तर ही जी भिंत आहे ठीक आहे किचनची, ही आणखीन ते मागे घेऊ शकतात, जेणेकरून हे 16 फुटाचं तुम्हाला 15 करायचं असेल, 13 करायचं असेल ते सुद्धा करू शकता, म्हणजे तुमचं किचन वाढणार. ठीक आहे. हा त्यातला ऑप्शन होता, म्हणून आपण याला या डायमेन्शनला जास्त विचारात घेतलं नाही, कारण की ते त्यांचं असं मत आहे की हे आपण किचन कमी जास्त करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे आणि तसं जर बघितलं तर समजा इनकेस आपण हे 10 फूट 16 जर ठेवलं तरीसुद्धा काही अडचण नाही आहे, कारण की जर तुम्ही बघितलं या रूममध्ये आपण फक्त बेडरूम दाखवलेलं आहे, सॉरी एक बेड दाखवलेला आहे. ठीक आहे. अदर जर तुम्ही फर्निचर बसवले त्यानंतर हे जागासुद्धा कमी होत असते. ठीक आहे. त्यामुळे काही अडचण नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रूमला आपण अटॅच केलेलं आहे टॉयलेट बाथरूम. तुम्ही बघू शकता यांचं जे मेजरमेंट आहे टॉयलेट बाथरूमचं ते आहे 8 फूट बाय 3 फूट 11 इंच, म्हणजे 4 फूट आपण म्हणू शकतो. हे मेजरमेंट जर तुम्ही बघितलं तर याच्यातील जो 50% पोर्शन आहे हा बाथरूममध्ये यूज होणार आहे आणि 50% हा टॉयलेटमध्ये यूज होणार आहे. ठीक आहे. हे या रूमचे बेसिकली आपण याला बेडरूम तर म्हणू शकतो, पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे एक स्टडी रूम होतं. जर कोणी तुमच्या घरामध्ये अभ्यास करणारा मुलगा असेल किंवा त्याला जर एक प्रायव्हसी पाहिजे असेल त्याच्या कामासाठी तर ही एक रूम होऊ शकतो. बिकॉज तुम्ही बघू शकता हॉलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं त्या व्यक्तीला डिस्टर्ब होणार नाही. किचनमधला जो व्यक्ती आहे तो सुद्धा त्याला बेसिकली इझिली जे जेवण वगैरे आहे ते सर्व करू शकतात. त्यामुळे या व्यक्तीला अभ्यास करण्यासाठी कसलाही त्रास नाही. लगेच बाजूलाच टॉयलेट बाथरूम असल्यामुळे त्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ठीक आहे. त्याचनंतर आपण इथे जी एंट्री दिलेली आहे, एक्झिट दिलेली आहे, बेसिकली बघा एक माझं एक असं मत आहे की घराला कमीत कमी 2 दरवाजे आउटर डोअर असणे गरजेचं. जसं हा पहिला डोअर झाला आणि हा दुसरा. ठीक आहे. सहसा असं होऊ नये, पण कधी कधी जर तुमच्या घराला आग लागली किंवा साप वगैरे निघाला घरामध्ये किंवा कोणतीही अशी गोष्ट झाली की तुम्हाला घरातून बाहेर निघायचं आहे आणि त्या केसमध्ये तुमचं मेन गेट जर बंद आहे किंवा ते मेन गेट आपण ओपन करू शकत नाही, तर अशा केसेसमध्ये एक एक्स्ट्रा एक्झिट किंवा एंट्री असणे गरजेचं आहे. तर त्यामुळे आपण एक एक्स्ट्रा जी आहे हे गेट इथं दिलेलं आहे, जेणेकरून हा जो मागचा पॅसेज आहे हा यूज होऊ शकतो. ठीक आहे. फार इमर्जन्सीचे केसेस नेहमी होत नाहीत, पण त्यासाठी सुद्धा अशा प्रोव्हिजन ॲज अ इंजिनियर आपण करणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या पॅसेजमधून जर आपण पूर्ण जो एरिया आहे म्हणजे आपण या साईडने जाऊन लेफ्ट साईड पूर्ण कवर करू शकतो आणि आपण मेन या स्टार्टिंग पॉईंटला किंवा जिथे एंट्री होतं तिथे येऊ शकतो. तुम्ही बघू शकता मी इथं 3 झाडं दाखवले, झाडं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की वनस्पती दाखवलेल्या आहेत लहान लहान. हे कारण असं की हा जो पोर्शन आहे बेसिकली हा जर आपण बघितला, 1 मिनिट मी तुम्हाला याच्या स्वरूपात दाखवतो. बघा हा जो पोर्शन आहे हा तुम्ही वाटलं तर गार्डनिंगसाठी यूज करू शकता बेसिकली. ठीक आहे. त्यामुळे आपण हे इथं दिलेलं आहे, पण असं गरजेचं नाही आहे की गार्डनिंग करणेच आहे. हे तुम्ही डिलीट करून इथं पूर्ण ही जागा वापरात सुद्धा घेऊ शकता, त्यामध्ये सुद्धा काही अडचण नाही आहे. पण इथं गार्डनिंगसाठी आपण प्रोव्हिजन केलेली आहे. चला तर आपण परत हॉलमध्ये येऊया. ठीक आहे. हॉलमध्ये आल्यानंतर बघा मी तुम्हाला हा एक अटॅच टॉयलेट बाथरूम दाखवला होता, त्यानंतर इथं सेपरेटली टॉयलेट आणि बाथरूम दाखवलेला आहे. ठीक आहे. याचं बघा हा कशासाठी युनिट गरजेचा आहे, हा आहे आपला कॉमन, म्हणजे तुमच्या इथे जर कोणी पाहुणे आले, ठीक आहे, आता उदाहरणार्थ समजा हा युनिटच इथे नाही, हे 2 युनिट इथे नाहीच आहेत आणि हाच एक युनिट आहे. ठीक आहे. मग अडचण काय होते की पाहुण्यांना तुम्हाला किचनमधून बेडरूम नंबर 2 मधून इथं न्यावं लागेल. सो ते थोडं चांगलं नाही वाटत, विचित्र वाटते. त्यामुळे लगेच पाहुणे आले, पाहुण्यांना जे बाहेरील लोक आहेत त्यांना आपण लगेच इथं टॉयलेट आणि बाथरूमचे हा युनिट दिलेला आहे, म्हणजे हा एक कॉमन टॉयलेट बाथरूम युनिट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर मी इथं गेट नाही दिलेला आहे, हा ओपन एरिया आहे. ठीक आहे. तुम्ही इथं गेट पण देऊ शकता, पण कसं आहे जास्त अमाऊंट ऑफ गेट वाढवणं, दरवाजे वाढवणं म्हणजे तुमचा खर्चसुद्धा वाढतो, त्यामुळे आपण इथं प्रोव्हाइड नाही केलेलं. पण तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही इथे सुद्धा एक दरवाजा लावू शकता. आता आपण इथं बेडरूम 1ला दरवाजा दिलेला आहे.
ठीक आहे. आता या बेडरूमला जर तुम्ही बघितलं ज्याप्रमाणे हा अटॅच झालेला आहे, हा एक प्रकारे हा जो युनिट आहे बाथरूम आणि टॉयलेटचा, हा या बेडरूम नंबर 1ला सुद्धा एक अटॅच टॉयलेट बाथरूम सारखंच काम करत आहे. ठीक आहे. या बेडरूममध्ये सुद्धा तुम्ही खिडक्यांची पोझिशन बघू शकता. ह्या आपण फार मिनिमम अमाऊंट म्हणजे फक्त एकच दिलेल्या आहेत, हॉलप्रमाणे आपण नाही दिलेल्या आहे, बिकॉज बेडरूममध्ये प्रायव्हसीची गरज असते. त्यामुळे आपण शक्यतोवर ह्या ज्या विंडोज आहेत ह्या फक्त आपण लाईटिंग आणि मिनिमम व्हेंटिलेशनसाठीच आपण प्रोव्हाइड केलेले आहे. तेच तुम्ही हॉलमध्ये जर बघितलं तर मी होईल तेवढं जास्तीत जास्त ज्या विंडोज आहेत ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा झाला आपला प्लॅन क्रमांक 1 किंवा प्लॅन नंबर 1. ठीक आहे. आता या प्लॅनमध्ये काय नेमकं चुकीचं होत होतं किंवा काय नेमकं अडचणीचा भाग आहे बघा. हा माझा सर्वात पहिला प्लॅन होता जो मी क्लायंटला दाखवला होता. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 2 3 4 रूम निघत आहेत आणि याला आपण 2 BHK म्हणू शकतो. ठीक आहे. 2 बेडरूम, किचन आणि हॉल. ठीक आहे. हा मी माझ्या क्लायंटला सांगितलं होतं की सर तुम्हाला 2 भावांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू प्लॅनिंग करायचं आहे तर हा बेस्ट प्लॅन आहे, कारण की याच्यामध्ये पार्किंगसाठी सुद्धा बघा तुम्ही पार्किंगसुद्धा बघू शकता. जर या टोकापासून या टोकापर्यंत बघितलं तर जवळपास 14.5 फुटाची आपल्याला इथं डायमेन्शन मिळत आहे आणि आडव्यामध्ये हे 8 फूट आहे. ठीक आहे. आणि हे जे माप आहे हे जे म्हणजे आपल्या फ्रंट प्रॉपर्टी लाईनपासून जे आहे ते सुद्धा 8 फूट आहे. म्हणजेच काय की आपल्याला पार्किंग एरियासुद्धा ह्याच्यामध्ये मिळत आहे, काही अडचण नाही. सेम आपण या प्लॅनमध्ये सुद्धा आहे. पण आता तुम्हाला 2 प्लॅनमधला फरक सांगतो. नेमकं या प्लॅनमध्ये काय होतं की ज्या रूम आहेत ह्या मिनिमम का होईना म्हणजे मिनिमम मापानुसार, हे मापंसुद्धा फार काही असे मोठे मापं नाही आहेत, पण यानुसार हे मिनिमम डायमेन्शनमध्ये आलेले आहेत. म्हणजे हॉलसुद्धा एक चांगल्या मिनिमम डायमेन्शनमध्ये आहे, किचन बेडरूम दोन्ही एक मिनिमम डायमेन्शन आहेत ते. त्यामुळे हा प्लॅन मी त्यांना रिकमेंड केला होता. आणि यावर तुम्ही आणखीन एक फ्लोअर कन्स्ट्रक्शन करा जे तुमच्या 2 भावामध्ये तुम्ही वाटप करू शकता. ठीक आहे. पण त्यांचा बजेट कमी असल्यामुळे मला दुसरा प्लॅन प्रिपेअर करावा लागला. आता तो तुम्हाला दाखवतो. बघा हा आपला दुसरा प्लॅन आहे. काही नाही, बिलकुल सेम आहे. तुम्ही जर बघितलं मागचा पॅसेज, या लेफ्ट साईडचा पॅसेज, हा गार्डनिंग एरिया, हे पार्किंग एरिया, सर्व मेजरमेंट बिलकुल सेम आहेत. हॉलचं डायमेन्शनसुद्धा सेम आहे. आणि हा जो लेफ्ट पोर्शन आहे जसं आपला या प्लॅनमध्ये हा लेफ्ट पोर्शन आहे, लेफ्ट, आणि हा राईट पोर्शन आहे. ठीक आहे. तर या प्लॅनमध्ये जो लेफ्ट पोर्शन आहे तुम्ही जर बघितलं तर हा इथं थोडा आपण बघू शकतो की हा सेम आहे किंवा सिमिलर आहे आपल्या पहिल्या प्लॅनप्रमाणे. ठीक आहे. फक्त फरक काय झालेला आहे की आता इथं तिथं फक्त एकच रूम होती आणि एक किचन होतं. ठीक आहे. एक बेडरूम 2 होती आणि त्याच्यानंतर इथं किचन होतं. आता यामध्ये काय झालेलं आहे की आपण किचनची साईज जी आहे ती कमी केलेली आहे. बघू शकता तुम्ही 14 फूट 3 इंच बाय 9 फूट. ठीक आहे. आता हे मिनिमम डायमेन्शन आहे, असं नाही आहे की फार लहान झालेलं आहे किचन. ठीक आहे. पण हे मिनिमम डायमेन्शन आहे. आमचे क्लायंट या डायमेन्शनमध्ये रेडी झालेले आहेत किचनसाठी. त्यामुळे त्यांचा फायदा काय झाला की तुम्हाला ह्या 2 रूम एक्स्ट्रा रूम जे एक रूम जी आहे ती तुम्हाला वाढून मिळाली. जसं ही जी बेडरूम आहे बेडरूम 2 याला ते मगाप्रमाणेच बाथ आणि WC किंवा टॉयलेट बाथरूम अटॅच झालेला आहे. फक्त ही जी स्टडी रूम आहे ही या स्टडी रूमला किचनची समजा आपण म्हणू शकतो अटॅचमेंट आहे. ठीक आहे. आणि ही पूर्ण या दोन्ही रूमला आपण अप्रोच करण्यासाठी 3 फुटाचा पॅसेज दिलेला आहे. ठीक आहे. आणि हे एक्झिट एंट्री मगाप्रमाणे. ठीक आहे. आता या प्लॅनमध्ये फायदा काय आहे आणि तोटा काय? तुम्ही जर बघितलं दोन्ही प्लॅन काही फारसे वेगळे नाही आहे. त्यांचे आउटर डायमेन्शनसुद्धा जे एरियासुद्धा तुम्हाला इथंच मिळेल. प्लॉट एरिया आणि बिल्टअप एरिया जर तुम्ही बघितला तर तो सेमच आहे, त्यामध्ये काही फरक नाही आहे. मात्र विशेष असा आहे की त्यामध्ये एक रूम कमी होती आणि व्हेंटिलेशन होतं त्या रूमला. तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला 2 खिडक्या दिसत आहेत, त्यामुळे इथं व्हेंटिलेशन आलेलं आहे, म्हणजे हवा आणि जो प्रकाश आहे तो इथं खेळता राहणार आहे. ठीक आहे. पण इथं काय अडचण आहे आता की जो उजेड येणार आहे किंवा जी हवा येणार आहे ही फक्त या खिडकीमधून आणि या दरवाजातून, सेम इथं या खिडकीमधून आणि या दरवाजामुळे. हाच इथे एक सर्वात मोठा तोटा झालेला आहे. पण इथं फायदा असा झाला की आता जे जागा आहे किंवा जे रूम आहेत ह्या वाढल्यामुळे, म्हणजे जागा नाही, रूम वाढल्यामुळे आता ग्राउंड फ्लोअरवर सुद्धा यांची वाटणी होऊ शकते. म्हणजे कशाप्रकारे वाटणी होऊ शकते तर तुम्ही बघू शकता की हॉल जो आहे किंवा हा जो युनिट आहे, ठीक आहे, हा पूर्ण जो युनिट आहे हे ते वाटून घेऊ शकतात 2 रूम म्हणून. ठीक आहे. त्यानंतर ह्या ज्या 2 रूम आहेत, म्हणजे उदाहरण मी सांगतो की किचन तुमचं कॉमन राहणार. ठीक आहे. 2 भावांचं किचन जे आहे ते कॉमन राहणार. 2 रूम या भावाला, 2 रूम या भावाला. पण आणखीन एक अडचण या जागेप्रमाणे, ज्याप्रमाणे मी सांगितलंच होतं की जागा जरी मोठी दिसत असेल पण आपल्याला जे पॅसेज सोडायचे आहेत किंवा जे पार्किंगसाठी जागा सोडायची आहे त्यामुळे दोन्ही भावांना इक्वली वाटप होणार नाही. हा मुद्दासुद्धा मी त्यांना सांगितला होता. मग त्यांनी म्हटलं होतं मला की सर आम्हाला जर 2 भावांना इक्वली वाटप करायचं आहे तर उपाय काय? बघा तो उपाय मी तुम्हालासुद्धा सांगू इच्छितो
की ही जी प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, ही पूर्णपणे यामध्ये स्टार्टिंगपासून जागा न सोडता आपण कमीत कमी 3 रूम या साईडला बसवू शकतो आणि 3 रूम या साईडला बसवू शकतो, ठीक आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही इंजिनियरकडे आलेले आहेत आणि मी जर तुम्हाला एक रेल्वेच्या डब्याप्रमाणे 3 रूमा जर काढून दिल्या आणि त्यामध्ये कसल्याही प्रकारचा जे व्हेंटिलेशन आहे त्याचा जर अभ्यास केला नसेल किंवा लाईटिंग जो आहे त्याचा अभ्यास केला नसेल, पार्किंग नसेल, तर मग त्या इंजिनियरच्या नकाशाला अर्थ काय. त्यामुळे मी ह्या सर्व गोष्टी त्यांना समजून सांगितल्या आणि सांगितलं की सर तुम्ही हा प्लान ठीक आहे तुम्ही एक्झिक्यूट करा, पण यामध्ये रूमची डायमेन्शन खूप कमी आहे. तुम्ही जर बघितलं 9 फूट म्हणजे काहीच नाही, ठीक आहे. त्यामुळे हा प्लान मी त्यांना दाखवला जेणेकरून त्यांना या प्लानचं महत्त्व कळेल. कारण की मी आधीपासून सांगत आहो की तुम्हाला जर 2 भावांमध्ये वाटणी करायची आहे तर G+1 करा, ग्राउंड प्लस फर्स्ट फ्लोअर, तरच या जागेचा फायदा होईल. अदरवाईज रेल्वेचे डबे म्हणजे एकामागे एक असे 3 रूमा आणि इकडे सुद्धा 3 रूमा काढण्यात काहीही फायदा नाही. बघा मित्रांनो, हा प्लान मी तुमच्यासमोर सादर करण्याचं कारण एवढंच होतं की एक इंजिनियर म्हणून जर आपण प्लॅनिंग करतो तर कोणकोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला हवी आणि एक ग्राहक म्हणून सुद्धा तुम्हाला समजेल की आम्ही इंजिनियर किती गोष्टींचा विचार करतो. तुमच्या घरामध्ये कोण राहते, तुमचे भाव किती आहे, त्यानंतर तुमची वाटणी होणार आहेत का, तुमची पायरी कुठे असायला हवी, त्याच्यानंतर उजेडाचं कसं होणार, हवेचं कसं होणार, या सर्व गोष्टी आम्ही बघतो. हेच जर तुम्ही एक नॉर्मल नॉन टेक्निकल मिस्त्री किंवा कॉन्ट्रॅक्टरकडे गेले तर त्यांचं म्हणणं हे जसं स्वतः हे ग्राहक मला सांगत होते की आमच्या मिस्त्रीने एक नकाशा काढला, त्यांनी 3 रूमा या साईडला काढून दिला आणि 3 रूमा त्या साईडला काढून दिल्या, पार्किंग नाही, काहीच नाही. मला हे म्हणायचं आहे की काही गोष्टी या प्रोफेशनल लोकांकडे देणं गरजेचे असतात. जसं फॉर एक्झाम्पल माझ्या क्लायंटनी माझ्याकडे हा प्लॅन सादर केला तर त्यांना मी ह्या आयडिया एक्सप्लेन करून सांगू शकलो जसं मी तुम्हाला सांगितलं. सो म्हणून तुम्ही जर ग्राहक असाल तर मी तुम्हाला हीच विनंती करणार, जरी आपलं 1 BHK असेल, 2 BHK असेल, साधं मेजरमेंट असेल किंवा साधा मॅप असेल, तरीसुद्धा तुम्ही इंजिनियरकडे द्या. एका मिस्त्रीपेक्षा किंवा एखाद्या नॉन टेक्निकल कॉन्ट्रॅक्टरपेक्षा नक्कीच तुम्हाला मदत होणार. ठीक आहे, मान्य आहे तुमचे काही पैसे जातील, पण तुम्ही घर एक वेळाच बांधतात, बरोबर. घर हे काही रोज रोज बांधण्याची गोष्ट नाही आहे. मग तेवढा पैसा आणि तेवढा वेळ द्यायला हरकत काय. चुकीचं बांधकाम करून आपलं नुकसान करणे हे अयोग्य राहील. त्याचप्रमाणे जर तुम्ही इंजिनियर असाल तर हा प्लॅन तुमच्यासमोर सादर करण्याचं कारण हे की आपण इंजिनियर आहोत, थोडं डोकं चालवणे गरजेचं आहे. आपल्या क्लायंटला आपण कमी पैसे देत असतील मान्य, ठीक आहे, पण आपलं नाव, जसं फॉर एक्झाम्पल या ड्रॉइंगवर माझं नाव जात आहे, बरोबर. जर आपलं नाव त्या ड्रॉइंगवर जात आहे तर आपला विचार करणं गरजेचं आहे की आपण कोणकोणत्या आपल्या कला किंवा कोणकोणत्या गोष्टींची आपण काळजी त्यामध्ये घेत आहोत, जेणेकरून जो नवीन व्यक्ती आहे तो जर आपलं प्लॅन बघेल, आपलं नाव बघेल, तर त्यांनी आपल्या प्लॅनमध्ये जास्तीत जास्त चुका नको काढायला हव्या. मी असं नाही म्हणत की हा जो प्लॅन आहे किंवा हे दोन्ही जे प्लॅन आहेत हे फार परिपूर्ण आहेत किंवा याच्या व्यतिरिक्त कोणता प्लॅनही बनू शकत नाही, असं नाही आहे. आणखीनसुद्धा याच्यामध्ये आयडिया होऊ शकतात, त्यामध्ये काही अडचण नाही आहे. पण तुमच्या प्लॅनमध्ये तुम्ही जो प्लॅन दिला आहे तो तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा क्लायंटला एक्सप्लेन करू शकले पाहिजे की या प्लॅनमध्ये फायदे कोणते आहेत आणि तोटे काय आहेत. हे एक इंजिनियरची कला आहे. जर तुम्ही एक डबल लाईन प्लॅन जर तुमच्या क्लायंटला देतात तर, आणि काळजी घ्या की हे जी फर्निचर आहे हे युनिटसुद्धा त्यामध्ये प्रोव्हाइड करा. तर ही जी संपूर्ण ड्रॉइंग आहे, पूर्ण CAD फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. हे फर्निचर युनिटसुद्धा तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून नवीन जर तुम्ही ड्रॉइंग बनवाल तर नुसतं तुम्हाला फक्त कॉपी पेस्टच करावं लागेल की बेड जो आहे तो कॉपी पेस्ट, त्यानंतर फ्रीज युनिट जो आहे तो रेफ्रिजरेटर कॉपी पेस्ट करायचा, हा सोफा सेट जो आहे, हा TV सेट आहे, मी बघा TV पण प्रोव्हाइड केलेले आहे, TV सेट जो आहे हे पूर्ण तुम्ही कॉपी पेस्टही करू शकता. आणि तुम्ही बघू शकता की मी इथं कार नाही दाखवली, मी इथं बेसिकली 2 व्हेकल दाखवल्या, कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही कार पार्क करणार नाही आहे. तुम्ही जर बघितलं ही जागा ॲटलिस्ट एवढी सफिशियंट आहे की तिथं कारसुद्धा उभी होऊ शकते, तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये दाखवू शकता. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून मदत झाली असेल. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट करू शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मला आशा आहे की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.